ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय हो। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। इस्कॉन नाम हट्ट केंद्र राजापूर रत्नागिरी तर्फे। तर नियमित सत्रामध्ये आपण पाहतोय श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 अध्याय शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग। आज आपण श्लोक पाहणार आहोत 9, 10, 11। तर पहिला श्लोकाची आपण आवृत्ती करूया। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणायचं। श्री भगवान उवाच न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। श्री भगवान उवाच न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीनम् असक्तं तेषु कर्मसु। श्री भगवान उवाच न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन असक्तं तेषु कर्मसु। श्री भगवान वाच भगवान श्री कृष्ण म्हणाले न कधीच नाही च सुद्धा मां मला तानी ते सर्व कर्माणि कर्मे निबध्नन्ति बद्ध करतात धनंजय हे धनंजय उदासीनवत तटस्थाप्रमाणे आसीनम स्थित असक्तम आसक्तिरहित तेषु त्या कर्मसु कार्यामध्ये। हे धनंजया ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही। तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो। भगवंत काय सांगतायत न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन असक्तं तेषु कर्मसु। हे धनंजया ही सर्व कर्मे
मला बद्ध करू शकत नाहीत आणि तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो. तर आता मध्ये बराच गॅप पडलेला आहे, त्यामुळे थोडंसं रिव्हिजन घेऊया ना. मागे काय आपण अभ्यासलं, काय सांगत होते भगवंत मागच्या वेळेला. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. मी दिसत नाही कोणाला, तुझ्याशी बसलो मी दिसत नाही कोणाला, पण माझं अस्तित्व नाही असं नाहीये. या सगळ्याचा आधारच मी आहे. जसं वायू नसेल तर काय शक्य नाहीये ना. हे कौंतेया, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवांची 100 वर्ष संपतात, ब्रह्मदेवांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कल्पांत म्हणतात त्याला, तेव्हा सगळे जीव जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या कर्माची बीजफळ घेऊन कुठे एंट्री करतात, कारणोदकशाही विष्णूंच्या देहामध्ये श्वासाद्वारे एंट्री करतात. आणि जेव्हा पुन्हा श्वास बाहेर सोडला जातो, जेव्हा पुन्हा सृजन करायचं असतं भौतिक सृष्टीचं, त्याला भगवंत त्यांना काय करतात, आपल्या रोमरंध्रातनं जे ब्रह्मांड प्रकट होतात त्याच्यामध्ये पुन्हा ते ज्या स्थितीमध्ये सुप्तावस्थेत गेले त्या स्थितीमध्ये पुन्हा प्रविष्ट करतात. लक्षात ना, की असं होत नाही की ते कल्पंतला म्हणजे सगळ्या जीवांना मुक्ती मिळाली. नाही, मुक्ती नाही मिळत. अशी मुक्ती मिळणं फार दुर्मिळ आहे, मोक्षप्राप्ती फार दुर्मिळ आहे, त्याच्यापेक्षा भक्ती मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे 500 लोक आज राजापूरच्या पटांगणावर होती आणि त्याच्यातल्या अनेक लोकांनी आपल्याला सांगितलं की आम्ही सोमवारी येणार. एवढं सोपं नाही ते आम्हालाही माहिती आहे. लक्षात ना, एवढं सोपं नाही आहे. भक्तीची कास पकडून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. लोकांना प्लॅटफॉर्म देणं, भगवंतांच्या जवळ आणण्याचं कर्तव्य कोणाचं आहे? भक्तांचं आहे. लोकांना जास्तीत जास्त भगवंतांच्या जवळ आणण्याचं कार्य भक्तांचं आहे. तर आपलं कर्तव्य आपण कर्तव्य भावनेनं करत राहिलं पाहिजे. बघा भगवंत काय सांगतो, मी सगळं काय करतो पण मी तटस्थ आहे. मी कधी म्हणत नाही मी हे केलं. तसंच भक्तांनी पण तसं असलं पाहिजे. करत राहायचं, सेवा करत राहायच्या, उत्सव करत राहायचे, सत्संग घेत राहायचे, बोलत राहायचं. त्याच्यातनं एखाद दुसरा येईल, सुकृती होईल, त्याची वाढेल. आज रपसोड्यातली बाकी एवढे 3 जण आले. 5 जण मला बाबा आहेत. तर पुढे सांगतात काय, हे कोणत्या कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. मी इच्छा केल्याशिवाय ती नाही प्रकट होऊ शकत. कारण अहम बीज प्रदापिता भगवंत सांगतात, ह्या भौतिक प्रकृतीमध्ये बीज प्रदान करणारा पिता कोण असेल तर तो मी आहे. मी बीजच नाही दिलं तर धारणा नाही होणार. आता भगवंत काय सांगतात, हे धनंजय, ही सर्व कर्म मी जी करतोय ती मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो. ही सगळी भौतिक कर्म आहेत आणि मी भौतिकतेच्या पलीकडे आहे. त्यामुळे ही भौतिक कर्म मला बद्ध नाही करू शकत. तात्पर्य भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय हो. या संदर्भात मनुष्याने असे समजू नये की भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात. भगवंत निष्क्रिय नाही आहेत. भगवंत कोणती कार्य करतात? आध्यात्मिक गोलोकधाममध्ये ते सदैव बिझी आहेत. त्यांच्या सवंगड्यांबरोबर, गोपिकांबरोबर, राधाराणींबरोबर सदैव त्यांच्या लीला चालू आहेत तिकडे. ते निष्क्रिय नाही आहेत. म्हणजे काय कार्य न करता निराकार बनून राहिले असं नाहीये. ब्रह्मसेन सांगण्यात आले आहे की आत्मा रामस्य तस्यास्ति प्रकृत्या न समागमः. ते आपल्या सच्चिदानंद क्रियामध्ये नित्य युक्त असतात. म्हणजे ते भौतिक क्रियाकलापात रस घेत नाही, इंटरेस्टच नाही त्यांना. कारण हे भौतिक कल्प आहेत ना, जी कार्यकल्प आहेत ती त्रास देणारी आहेत. असार दुर्ग संसारी म्हटलंय ना, त्याच्यामध्ये भगवंत कशाला इंटरेस्ट घेतील? त्याच्यामध्ये असल्या असार गोष्टीमध्ये आपणच रस घेतो जास्त. आपल्याला फार इंटरेस्ट आहे आसारमध्ये, धोपटणं घेऊन बडवायचं आणि कुठे सार मिळते का बघायचं. तर सार नाही मिळणार त्याच्यामध्ये, हे आसार आहे. त्यामुळे भगवंत नाही माहिती यथार्थ रूपामध्ये हे भौतिक क्रिया का त्यांनी केल्या आहेत, हे सृजन का केलंय. सिद्धू असा थोडा इकडे बस, मी सरांना पाय सोडताय.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आत्मारामस्य म्हणजे ते स्वतःच्या अंतरंगातच खुश आहेत. त्यांना आनंदासाठी दुसऱ्यांकडे बघावं लागत नाही, बरोबर की नाही? कोणाकडेच त्यांना बघावं लागत नाही. ते स्वतःच्या अंतरंगामध्ये एवढे खुश आहेत, आनंदी आहेत. त्याला आत्माराम म्हणतात. जो आत्म्यामध्ये सदैव सुखी आहे तो आत्माराम. आणि ही स्थिती भक्ताची पण होते. जोपर्यंत तुम्ही भक्ती मार्गाला लागत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण तुम्ही अंतरंगातच दुःखी आहे. बाहेरनं किती सुख प्रोव्हाइड केलं तुम्हाला भौतिक सुख, तुम्ही सुखी कसे होणार? कारण बाहेरच्या भौतिक सुखाचं पहिलं आधी लक्षण आहे दुःखालय. बाहेरची जेवढी काही भौतिक सुख आपल्याला वाटतात त्यांचं लक्षण पहिलं काय आहे? दुःखालयम. आणि दुसरं लक्षण काय? अशाश्वतम. बाहेरची जेवढी भौतिक सुख आपल्याला वाटतात की मला सुख देतील ती सगळी दुःखाचं कारण आहे आणि अशाश्वत आहे. त्यामुळे भगवंत या फंदात पडत नाही. ते म्हणतात मी भौतिक क्रियाकल्पापासून लांब आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. जसं तेल आणि पाणी मिक्स केलं तर दोन मिक्स होत नाहीत तसं. तर भगवंत आपल्या सच्चिदानंद क्रियामध्ये नित्ययुक्त असतात. ते का आपलं जे भौम वृंदावन आहे तिथं सुद्धा भगवंत आज सुद्धा तिथं लीला करतायत, नित्य लीला करतायत. आपल्याला दिसत नाही या चांबड्याच्या डोळ्यांनी. ज्याच्यासाठी आपल्याला प्रेमांजन चरित्र भक्ती विलोचनानं झाले पाहिजेत ना. आपले जे नेत्र आहेत ते भगवत भक्तीच्या तपस्येनं असे झाले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. आणि त्यामुळे जे संत असतात असे ज्यांनी विशुद्ध भक्ती प्राप्त केली परमेश्वराची आणि ज्यांचे नयन प्रेमांजनाने भगवंतांसाठी भरले डबडबलेले आहेत ते संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. ते सदैव भगवंतांचं काय करतात? दृश्य स्वरूपामध्ये त्यांची लीला पाहत असतात धामातल्या. भौतिक कार्य ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात. सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमीच उदासीन असतात. या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दामध्ये करण्यात आला आहे. इथं पण म्हटलंय बघा उदासीनवत आणि आसीनम असक्तम तेषु कर्मसु. भगवंत स्वतः स्पष्ट सांगतात की मी या भौतिक कर्म कलापापासून मी उदासीन असतो, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. भौतिक कार्यांच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात. याचा अर्थ असा नाही की भगवंतांच्या इच्छेविरुद्ध चाललंय. प्रत्येक भौतिक कृती जी काय होते, जे काय कार्य होते ते भगवंतांच्या अध्यक्षतेखालीच चालतं. त्यांनी सँक्शन केल्याशिवाय गवताचं पात्र पण हलू शकत नाही. याबाबत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते. न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात. कोणाला फाशी दिली जाते, कोणाला तुरुंगवास दिला जातो, कोणाला अमाप संपत्ती दिली जाते, परंतु तरी न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो. आता एखाद्याला फाशी दिली आणि तो मेला म्हणून जाऊन तिथे न्यायाधीश काय रडत बसत नाही ना, मेला आता, तो उदासीन असतो. त्यानं लिहिलं ऑर्डर काय? फाशी, हँग टिल डेथ. आणि मग ते पेनाचं निब मोडून टाकतात. मर्डर केस लिहि की ते जज मोडून टाकतात, नाही परत पेन वापरायचं नाही असं त्यांचं आहे. मग ते तिथं जाऊन फाशी देतात. तिथं होय फाशी देत आहे, मी ऑर्डर दिलेली आहे, आता मी रडत बसतो फाशी नाही. त्यांना काय फरक पडत नाही. त्यांनी त्यांचं कार्य केलं, संपला विषय. त्याला कोणीही व्यक्ती लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते. त्याचप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियामध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात. सगळ्या गोष्टी भगवंत पुरवतात पण ते तटस्थ भूमिका. मागच्या वेळेला मी तुम्हाला सुंदर उदाहरण दिलं होतं ते भातुकलीच्या खेळाचं. जोपर्यंत मुलं भूक लागली म्हणून ओरडत आईकडे येत नाहीत तोपर्यंत आई त्यांना लक्ष देत नाही, तोपर्यंत ते खेळतात भातुकलीचा खेळ. तसंच आहे, भगवंताने आपल्याला एक पटांगण निर्माण करून दिलंय ह्या भौतिक सृजनाचं, जगताचं, आणि म्हणाले तुमच्या इच्छा आकांक्षा करा पूर्ण. त्या इच्छा आकांक्षा तुमच्या करून करून तुम्ही ज्यावेळेला फ्रस्ट्रेट व्हाल, वैफल्य व्हाल, ग्रस्त व्हाल, आणि जेव्हा तुम्हाला कळेल की इथं नाही आहे आनंद जो आपण शोधतोय अनादी काळापासून, आणि जेव्हा तुम्ही मला हाक मारा तेव्हा बघूया पुढची गोष्ट. हे फिलॉसॉफी कळायला जन्मोजन्मी अनेक तपस्या कराव्या लागतात. अशीच फिलॉसॉफी कळत नाही, तत्वज्ञान कळत नाही जीवाला. त्याला वाटतं अरे मी काय, माझ्या कुटुंबाचा मीच ईश्वर आहे, मी मजेत जीवन जगणार, मला कधी मरण येणारच नाही, मला कधी आजार येणारच नाही, मला कधी म्हातारपण येणारच नाही. तो अशाच भावनेमध्ये जगत असतो. मूर्ख माणूस आहे तो मूर्ख माणूस आहे. ज्याला हे तत्वज्ञान कळलं नाही किंवा कोणी सांगितलं तरी कळत नाही,
स्वतःहून जाण्याची इच्छा नाही, असा व्यक्ती मुळात नाही, तो पशु आहे, मनुष्य नाहीच. वेदांत सूत्रामध्ये सांगण्यात आले की वैषम्य नैर्गुणे नह, भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात. भगवंतांच्या हृदयात द्वंद्व नसतात भौतिकतेची, ते द्वंद्वातीत आहेत आणि आपण द्वंद्वामध्ये अडकलेलो आहोत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, भगवंत जीवाचं वर्णन करतात या श्लोकामध्ये. जीव कशामध्ये अडकलाय? द्वंद्वामध्ये अडकलाय. काय द्वंद्व? कारण त्याला इच्छा आणि द्वेष आहेत. इच्छा आहेत म्हणजे मला अमकं तमकं पाहिजे, ही इच्छा झाल्यानंतर त्याला आपोआप वाटायला लागते की अरे तमक्याकडे ते आहे, माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे कमी प्रमाणात आहे. मग द्वेष आला. मग भगवंतच काय एवढं ऐश्वर्यशाली आहे, हा पण द्वेष आला. भगवंतांबरोबर ईर्ष्या करायला लागतो तो माणूस. मलाच भगवंत बनायचं आहे, मी जगाचा सम्राट बनणार. विश्वामित्र म्हणजे गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती. आणि मग तो इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, त्या मोहामध्ये इच्छा आणि द्वेष उत्पन्न झाल्यामुळे हृदयामध्ये द्वंद्व निर्माण होतं आणि त्या द्वंद्वातनं मोह निर्माण होतो, मायाजाळ निर्माण होतो आणि त्याच्यात तो गोरफटून जातो. आणि मग तो सगळंच विसरतो, स्वतःच अस्तित्व विसरतो, भगवंतांना विसरतो, सारासार बुद्धी त्याची हरवून जाते. आणि म्हणून इथं म्हटलंय की भगवंत जर द्वंद्वामध्ये अडकले तर ते भगवंत कसले? म्हणून भगवंत द्वंद्वातीत असतात, द्वंद्वाच्या पलीकडे असतात. तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात. जीव आपल्या पूर्व कर्मानुसार विविध योनीमध्ये विविध कर्मे विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. भगवंत कशाला हस्तक्षेप बरं करतील? भगवंत नाही हस्तक्षेप करत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठते ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तर बघा इथं सांगतायत प्रभुपाद की जीव आपल्या पूर्व कर्मानुसार विविध योनीमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. तर कोण हस्तक्षेप करतं? माया, भगवंतांची माया. भगवंताची जी माया शक्ती आहे ती हस्तक्षेप करते जीवांना वेगवेगळे देण्यामध्ये. काय सांगतायत? ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तर हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करतो. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर म्हणजे ह्या देहामध्ये काय होतात? आरूढ होतात. ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, मायेने बनवलेल्या देहावरती आरूढ होतात. आणि भगवंताने देऊन टाकले या भौतिक डिपार्टमेंट मायादेवीकडे, दुर्गादेवीकडे देऊन टाकले की तू बघ, ते मी नाही हस्तक्षेप करणार, तू त्यांचे सगळे डायऱ्या मेंटेन कर, त्याने काय काय कर्म केले त्याचं मेंटेन कर, त्यानुसार त्यांचं परिपाक मेल्यांचा काय होतो त्याचा सार काढ आणि त्यानुसार दुसरा देह देऊन टाक. घेऊ देत जन्मावर जन्म घेऊ देत. आणि जन्म झाल्यानंतर किती दुःख आहे ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पुढचा श्लोक भगवान सांगतायत, श्री भगवान वाच, मयाध्यक्षेण प्रकृती म्हणा सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगत विपरिवर्तते. हे कौन्तेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर भगवंताने इकडे भौतिक दुनिया जी आहे त्याच्यामध्ये देह बनवण्याची, सृजन करण्याची जबाबदारी कोणाला दिली? त्यांची अनेक शक्तींपैकी एक शक्ती. आणि ती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. मयाध्यक्षेण प्रकृती म्हटले भगवंताने, सुयते सचराचरम. तर मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगत विपरिवर्तते. आणि हे कौन्तेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. म्हणजे सर्व चराचर जे 84 लक्ष योनी आहेत त्यांचा देह उत्पन्न करण्याचं कोण करते कार्य? ही भगवंतांची मायाशक्ती. तिला काय म्हटलंय? जगदंबा. पूर्ण जगतामध्ये भौतिक देह देण्याचं कार्य करणाऱ्या मातेला काय म्हटलंय? जगदंबा, पार्वती, दुर्गादेवी. ती एक अनेक भगवंतांच्या शक्तीपैकी एक शक्ती आहे.
तिच्याकडे ही विशिष्ट शक्ती दिली की जीवांना देह देण्याचं कार्य काय करायचं तू करायचं, त्यांचं जे काय पूर्वकर्म असतील त्यानुसार. तिच्या नियंत्रणाखाली या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर जे लोक देहासक्त असतात ना, तर ते मग दुर्गादेवीची पूजा करतात, कारण त्यांना त्यांच्यावरती बुद्धीच नसते. ते म्हणतात हा देह ज्यानं दिलाय आपल्याला, त्या देहामध्ये लेट अस एन्जॉय, खूप मज्जा करूया. मग दुर्गादेवीची उपासना करतात, ते भगवान शंकरांची उपासना करतात, अजून कोणाकोणाची उपासना करतात देवी देवतांची. परंतु त्यांना माहित नसतं की हा देहच मुळात आधी पनिशमेंट आहे. हा देह जो आहे, समजा हा देह म्हणजे एक बाहेरचं वस्त्र प्रावरण आहे, ड्रेस आहे. तर जेलमध्ये जे कैदी जातात त्यांना एक विशेष वस्त्र प्रावरण दिलं जातं, बरोबर की नाही? पांढरा कर्ज, त्याच्यावर काळ्या पट्ट्या असतात आणि पायजामा असतोय. तर तुम्ही समजा तुम्हाला जो हा देह भौतिक जो दिला आहे, जो फट केला की मृत्यू येतो, तो देह म्हणजे काय आहे? हे कपडे आहेत. जेलमध्ये एंट्री केल्यानंतर दिले जाणारे जे कपडे आहेत ते आपल्या, आणि आपण किती खुश आहोत. आता जेलमध्ये कैदी गेला त्याला कपडे दिले त्या जेलरनं, आणि ते कपडे घालून तो नाचायला, हा किती छान कपडे आहेत, मस्त जेल आहे, फर्स्ट क्लास, हे भन. त्याच्यासारखं मूर्ख तोच ना. हे कोणाला कळणार? ते जेलरला कळणार, ज्याने त्याला ऍडमिट केलंय तिथं जेलमध्ये, प्रवेश दिलाय, त्या जेलरला कळणार की हा मूर्ख माणूस आहे. तसं आपल्याला कळत नाही, आपण मूर्खासारखाच वागतोय, काही फरक नाही आपल्यामध्ये. म्हणून भगवंत अनेक वेळा भगवद्गीतेत आपल्याला मूढ जन म्हणतात. मूढ म्हणजे मूर्ख, मंदमती, मंद सुमंद मत, मंद भाग्या, आळशी. तो जेलर जसा तो ड्रेस पांढरा काळ्या पट्ट्याला घातल्यानंतर समजा आनंदी झाला, तर ते विचित्र आहे. तो आनंदी होत नाही बिचारा. जो खराच पहिल्यांदा जेलमध्ये गेलेला असतोय, चुकून रागाच्या भरात काहीतरी एखादं कृत्य झालं आणि त्याला पश्चाताप होत असतो, तो त्या ड्रेसनं आनंदी होत नाही. कोण आनंदी होतो? जो सराईत गुन्हेगार आहे, जो ह्याच्यापुढे डझनभर वेळा जेलमध्ये जाऊन आलाय, तोच आनंदी होतो. मग तुम्ही जर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर जर आनंदी झाले तर तुम्ही कोण आहात? सराईत गुन्हेगार आहात. आज 99% लोक असे सराईत गुन्हेगार आहेत. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरशयनम. त्यांना पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू आला ते काय वाटत नाही. सराईत झालेत, पटाईत झालेत, ते गुन्हेगार आहेत. काय हेच सांगतात भगवंत. म्हणून सांगतात मी लक्ष देत नाही तिकडे. आता मला सांग, मुख्यमंत्री जाऊन प्रत्येक जेलचं काय कार्य चालतंय कसं ते बघत राहील का? त्याच्याकडे वेळ आहे का? तो कसं लक्ष देणार? त्यांना डिपार्टमेंट नेमलेलं आहे, जेलर नेमले, पोलीस डिपार्टमेंट, गृह विभाग, आणि गृह विभागाच्या मंत्र्यांना पण वेळ नाहीये. त्यांनी IG, DIG, सुप्रिटेंडंट, SP सगळे ठेवलेले, जेलर ठेवलेले. तसं अनेक शक्तींपैकी एक शक्ती कोण आहे? भगवंतांची जगदंबा. आणि आपण तिलाच आराध्य मानतो. लक्षात ना, तिथंच फसगत होते ना. तुम्ही जेलरची किती आरती ओवाळलात काय उपयोग आहे? तुम्ही कैदी आहात, जेलरची आरती. आरती जेलर राया, महाकैवल्य राया, सेवती साधू संत, मला लवकर सोडा आरती जेलर राया. तो सोडणार आहे का? तुम्हाला आरती कोणाची ओवाळायला पाहिजे? राष्ट्रपतीची. त्याच्याकडे अधिकार आहे, फाशी शिक्षा दिली तर ती रद्द करण्याचे. मग राष्ट्रपती कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. तुम्ही त्यांच्याकडे अर्जी लावली पाहिजे, हे भगवंता मी ह्या जेलमध्ये अडकलोय, मला आता पश्चाताप होतोय, मला या जेलमधनं मुक्त व्हायचं आहे, तर माझी अर्जी स्वीकार करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पत्र लिहायला पाहिजे. कसं लिहिणार पत्र? रोज चॅन्ट करा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा बिनतारी संदेश आहे. हा काय आहे? बिनतारी संदेश आहे, वायरलेस. तुम्ही इथं आर्तपणे जर भगवंतांना पुकारलं तर भगवंत आपोआप पोचतो. हेच भक्ती आहे. अजून भक्तीचं गमक काय वेगळं नाहीये. इट्स सो सिम्पल ॲज दॅट. लोक काहीतरी भक्ती म्हणजे वेगळंच अवडंबर मानून दाखवतात. सर, भक्ती खूप सोपी आहे. तुमचे परम पिता कोण आहे त्यांना हाक मारायला शिका. भगवंत थँक्यू, आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये सूर्योदय झाला. मी सुदृढ अवस्थेत शरीराच्या, देहाच्या, मनाच्या उठलोय, स्नान बिन झालं. हरे कृष्ण, हरे राम, जय श्रीराम, राम राम. काय बिघडतंय? बोला.
खायला टाटा बाय बाय करा, उठता बसता कोण दिसलं राम राम करा, हरे कृष्णा करा, जय जगन्नाथ, राधे राधे, बरोबर ते व्रजवासी बोलतात. आपली पात्रता नाही. श्रीमती राधाराणींचं नाव जाहीरपणे घेण्याची आपली पात्रता नाही. तर काय सांगतात बघा भगवंत, की माझी शक्ती जी आहे एक, जिचं नाव आहे जेलर, दुर्गा देवी. दुर्ग म्हणजे किल्ला, त्याची अधिष्ठात्री दुर्गा देवी. आणि तुम्ही जर ते जेलर दंडुकेच मारणार आहे, त्या दंडुके दिलेले मारायला बडवणार तुम्ही काहीतरी वेगळं वाकडं केलं जेलमध्ये. तर तसंच दुर्गा देवीकडे दिलेलं त्रिशूल, ती ठोकत राहणार आहे तुम्हाला. किती आरती करा त्याची, ती मंजूर करणार नाही अर्जुन. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परम संचालक आहेत. बरोबर की नाही? भगवंत सगळ्यापासून अलिप्त आहेत, पण सगळ्याचं इन्चार्ज कोण आहेत? भगवंत आहेत. त्यांच्या आज्ञेशिवाय प्रकृती पण काय करू शकत नाही, म्हणजे दुर्गादेवी काय करू शकत नाही. त्यांनी जसं नियमावली घालून दिली तसंच ती कार्य करणार. या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत. सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते. आता जेलचं मॅनेजमेंट जेलर करतो, तिथं काय मुख्यमंत्री येत नाही. बाबा या आठवड्याला 20 किलो बटाटे लागणार आहे, 25 किलो कोबी लागणार आहे, ह्याची लिस्ट काय मुख्यमंत्री तिथं लिहून पाठवत नाही जेलरला. तो जेलर ठरवतो बाबा किती कैदी आहे, 100 कैदी आहे, त्यांना जेवणाला काय करणार, ठीक आहे ओके. मग ते झालं ते मागवतो, मग वर्षाचं बिल एकदा सबमिट करतो फंडिंगसाठी. फंड सँक्शन करतात मुख्यमंत्री किंवा त्यांच्या डिपार्टमेंटची माणसं. तसं सृष्टीचं व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जात असले तरी भगवंत हेच या सृष्टीचे आधार आहेत, अध्यक्ष आहेत. विविध योनीतील सर्व जीवांचा मी पिता आहे भगवंत सांगतात. अहम बीज प्रदा पिता, पुत्र प्राप्ती करता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो. आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. भगवंतांचं कुठचंही इंद्रिय दुसऱ्या कोणत्याही इंद्रियाचं कार्य करू शकते, त्याला भगवंत म्हणतात. भगवंत नेत्राने प्रसाद ग्रहण करतात, त्यांना काय हाताना असं खावा लागत नाही. तुम्ही इच्छा केला तर येऊन बसून खातील पण तुमच्या समोर. मागे मी अनेक कथा सांगितल्या. तसंच भगवंत नेत्रानं सुद्धा काय करतात, बीजारोपण करतात आपल्या नेत्राने. महत्त्वामध्ये त्यांनी आपली दृष्टिक्षेप टाकल्यानंतर त्या महत्त्वामध्ये काय होतात, जीव जन्माला येतात. आणि ह्या जीवाला देह देण्याचं कार्य कोण करते? दुर्गा देवी, जगदंबा. पण समजा आता तो स्त्री पुरुषाचं उदाहरण आलंच, तर स्त्रीच्या शरीरामध्ये ताकद आहे की एखादा देह निर्माण करण्याची, पण जर तिथं पुरुषाचा शुक्राणूच नसेल तर देह निर्माण होऊ शकतो का? नाही. त्यामुळे मेन त्याच्यामध्ये रोल कोणाचा आहे? भगवंताचा रोल आहे. भगवंताचा रोल आहे. आता पुढे सांगतात बघा काय, हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्व कर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात. भले जरी भगवान श्री कारणोदक विष्णूंच्या देहामध्ये जीव जाऊन राहिले सुप्तावस्थेत, तरी सुद्धा ज्यावेळेला बाहेर येतात त्याला काय, त्यांच्या पूर्व कर्मानुसार आणि पूर्व इच्छानुसार योनी त्यांना मिळतात. म्हणजे जर जोपर्यंत जीवात्मा या भौतिक जगतातनं भगवत स्मरण करून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला इथंच अडकून बसावं लागतं. भले कल्पांत झाला तरी, म्हणजे ब्रह्मदेवांचा मृत्यू झाला, या ब्रह्मांडाचा मृत्यू झाला तरी सुटका होत नाही जीवाची. भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जर या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्व कर्मानुसार ते विविध शरीरे धारण करतात. आता भगवंतांनी दृष्टिक्षेप टाकला महत्त्वामध्ये, आणि मग त्याच्यातून दुर्गादेवीच्या कृपेनं अनेक जीव जन्माला आले, तरी सुद्धा ते जीव जे जन्माला येतात ते त्यांच्या सुप्त इच्छा आणि पूर्व कर्मानुसार विविध शरीरे धारण करतात. आणि म्हणून भगवंतांना 84 लक्ष योनी निर्माण कराव्या लागल्या. म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात. केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते. बस दृष्टिक्षेपाने सगळं सक्रिय होतं. भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निसंशय हे त्यांचेच कार्य आहे. जसं मगाशी मी सांगितलं, पुरुषाचा शुक्र जंतू नसेल तर बाळ तयार होऊ शकत नाही. जोपर्यंत भगवंत दृष्टिक्षेपाने आपला कृपा कटाक्ष टाकत नाहीत तोपर्यंत हे भौतिक तत्व जे जड पदार्थाने बनलेलं आहे ते जडच राहणार, त्याच्यात चेतना येणार नाही.
भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निसंशय हे त्यांचेच कार्य आहे, परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते. स्मृतीमध्ये पुढील उदाहरण दिले आहे. जेव्हा कोणापुढे सुगंधी फूल असते तेव्हा तो घ्राणेंद्रियाद्वारे सुगंध घेतो, पण तरी वास घेण्याची क्रिया आणि फूल हे एकमेकांपासून दूर आहेत. याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो. समजा एखादं सुंदर सुवासिक तुम्हाला चाफ्याचं फूल समोर आणून धरलं तर त्याचा सुगंध आपल्या नाकामध्ये जातो, पण हे सुगंध घेणारा आणि ते फूल यांच्यामध्ये अंतर आहे ना. तसंच भगवंत सांगतायत की याच प्रकारचा संबंध भगवंत. मस्ती करू नका, तुम्ही प्रवचन ऐकायला आले की खेळायला आले? कसं बसायचंय? ज्या बाबांकडे जाऊन बसलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो. वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते, पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात. सारांश, भगवंतांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही, तरी भगवंत सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त असतात. बघा, भगवंतांच्या इच्छेशिवाय किंवा दृष्टिक्षेपाशिवाय किंवा सँक्शन शिवाय भौतिक प्रकृती काही करू शकत नाही, तरी भगवंत या सगळ्यापासून अलिप्त आहेत. पुढचा श्लोक सांगतायत, मी म्हणेन माझ्यामध्ये म्हणा. अवजानन्ति मामूढा मानुषीं तन्माश्रितम् परम भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. हे सगळ्यात मोठं गोष्ट आहे, भयानक. भगवंत मानव सदृश रूपामध्ये येतात कल्याण करण्यासाठी जीवांचं. तर भगवंत सांगतात अवजानंती माम मूढा. बघा, इथं पुन्हा मूढ शब्द आला. अनेक वेळा मूढ शब्द भगवंत वापरतात, कारण आपण खरंच मूर्ख आहोत. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात, माझी हेटाळणी करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. ते जाणत नाहीत की मी अस्तित्वातील सगळ्या गोष्टींचा कोण आहे? अधीश्वर आहे. एकटा प्रोप्रायटर, एकटा मालक आहे, एकटा त्यांचा निर्माण करता आणि एकटा उपभोक्ता आहे. हे ते जाणत नाही. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. बहुत स्वतः सांगताय सगळ्या जे भोग्य वस्तू आहेत, जेवढे काही यज्ञ आहे, जेवढे काही तप आहे, त्यांची सगळी फळे आहेत, त्यांचं कोण आहे? भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. मी आहे भगवान श्रीकृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनानुसार स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत. तरी असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काही मानत नाहीत. वस्तुतः ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत. ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत. ईश्वर ह्या शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये कंट्रोलर. ईश्वर म्हणजे ज्याच्याकडे काही कंट्रोल करण्याचे पॉवर्स आहेत. नियंत्रण, जसं एसटी डेपो मध्ये गेल्यानंतर तिथं असतो बघा वाहतूक नियंत्रक, तर त्याच्याकडे त्या डेपोतील एसटीचं नियंत्रण करण्याची क्षमता असते. त्यामुळे ईश्वर अनेक आहेत ज्यांच्याकडे कंट्रोलिंग पॉवर्स आहेत. असे ईश्वर अनेक आहेत. थोड्याफार प्रमाणात त्यांच्याकडे पॉवर्स असतात. तर ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत, पण एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो. गंमत तुम्हाला सांगतो की तुमच्या कुटुंबाचे एका अर्थाने तुम्ही ईश्वर आहात, बरोबर की नाही? कारण तुमच्या कुटुंबावर तुमचा कंट्रोल आहे, तुमच्या बायकोवर कंट्रोल आहे, तुमच्या मुलावर कंट्रोल आहे. पण तुम्ही सकाळ सकाळी शेजारी दिसली समोर आणि तिला म्हटलं तुझी साडी आज खूप सुंदर दिसते, किती छान दिसतेस तू, तर लगेच तिचा ईश्वर दांडका हातात घेऊन तुमच्या पाठीमागे लागेल, बरोबर की नाही? माझ्या बायकोकडे कशाला नजर टाकतोस? त्यामुळे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये तुमचं ईश्वरत्व काय झालं? फेल झालं. तसंच हे छोटं उदाहरण झालं तर कोणी म्हटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले कर्नाटकमध्ये आणि तिथे शहाणपणा करायला लागले, तर महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी एक ईश्वर आहे.
कारण त्यांच्याकडे काही नियमावली पॉवर्स आहेत. पण कर्नाटकमध्ये त्यांची सत्ता चालते का? नाही. तिथला आप्पा लुंगीवरती करायला म्हणेल, अय तुझा काय संबंध आहे इकडे कर्नाटकमध्ये? नाही. भारताचे पंतप्रधान म्हणाले पाकिस्तानला किंवा कुठच्याही इतर देशाला की मी सांगतो तसंच राज्यकारभार चालला पाहिजे. आपले पंतप्रधान आपल्यासाठी ईश्वर आहेत, पण त्या दुसऱ्या राज्यासाठी त्यांच्या देशासाठी त्यांचे पंतप्रधान ईश्वर आहेत. तसं भगवान सांगतायत ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा नेहमी मोठा वाटतो. भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो, त्याच्यावर सचिव असतो, त्याच्यावर मंत्री असतात आणि त्याच्यावरती अध्यक्ष असतो. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी प्रत्येक जण नियंत्रक असतो, परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते. जसं छोटा मासा त्याला मोठा मासा खातो, मोठ्या मासा त्याच्यापेक्षा मोठा मासा खातो, त्याच्यापेक्षा मोठ्या मासाला, असं ती साखळी आहे. तसंच इथे ब्रह्मसिद्ध सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परम नियंता परमेश्वर आहे. परम नियंता कोणाला म्हणायचं? ज्याच्यावरती दुसऱ्या कोणाचाही कंट्रोल नाही, त्याला परम नियंता म्हणायचं. त्याच्या खाली शृंखलेमध्ये सगळेजण कंट्रोल्ड आहेत. या हरे कृष्ण. त्यांच्या खाली शृंखलेमध्ये सगळेजण काय आहेत? कंट्रोल्ड आहेत. ते कंट्रोल केले जात आहेत. त्यांना कोणाचे तरी नियम, अधिकार, आदेश मानावेच लागतात. परंतु परम नियंत्रक म्हणजे भगवंत, ज्यांच्या कंट्रोलमध्ये सगळे आहेत आणि त्यांच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाही. आपण ते नारद मुनींची गोष्ट ऐकली तेव्हा सांगितलं तुम्हाला. नारद मुनी सांगत होते रागावले देवाला की तुला काय, तुझ्यावरती कोणी नाहीये, तू स्वच्छंद आहेस, मजा बघतोस तू जीवांची, त्यांना विपत्तीमध्ये आपत्तीमध्ये टाकतोस. आणि असे भगवंत कोणाला आपत्तीमध्ये टाकत नाही. आपण आपल्या कर्माची फळं भोगत असतो. निस्संदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत. ब्रह्मसंहितेत सांगितलेले ईश्वर हा परमहा कृष्ण हा सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर हा परमहा कृष्ण. आताच आपण अभ्यासलं त्याप्रमाणे ईश्वर अनेक आहेत, पण या सगळ्या ईश्वरांना कंट्रोल करणारे परमेश्वर कोण असतील तर ते कोण आहेत? ईश्वर हा परमहा कृष्ण हा भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांचं रूप भौतिक नाहीये. का? इथं म्हटलंय अवजानंती मामुडा मानुषिम तन्माश्रितम. आपण गफलत करून घेतो की भगवान श्रीकृष्ण राम मानव देहामध्ये प्रकट झाले, त्यामुळे ते पण काय आहेत? आपल्यासारखे भौतिक देह धारण करणारे आहेत. हे मूर्ख तत्वज्ञान आहे, मूर्खांचं. बघून सांगताय परम भाव मजा नंतो मम भूते भूतमहेश्वरम. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत मूर्ख लोक. तर भगवान सांगतायत परंतु श्रीकृष्ण हे परम ईश्वर आहेत आणि त्यांचा देह अप्राकृत म्हणजे सच्चिदानंदमयी आहे. त्यांचा देह काय आहे? सच्चिदानंदमयी आहे. म्हणून बघा आपण रामायणमध्ये पण आणि कृष्णलीलेमध्ये पण अनेक ठिकाणी अभ्यासतो, कारण सारथ्याला सगळ्यात पहिले बाण लागतात. प्रभू श्रीरामचंद्र पण अनेक बाण लागले, लक्ष्मणजींना पण अनेक बाण लागले, पण भगवंतांनी लगेच हात फिरवरती फुल ताकद, जय श्रीराम. लक्षात की नाही? बहु लीला केली आपली, ते तिकडून द्रोणगिरी पर्वत आणायची वगैरे, काय थोडस लीला झाली पाहिजे ना. हनुमानजींचं पण श्रेष्ठत्व सिद्ध झालं पाहिजे. लीला केली. भगवंताचा दृष्टिक्षेप जो आहे तो अब्जावधी मोजता येणार नाही, एवढे जीव उत्पन्न करू शकतो नुसता दृष्टी. तर त्यांना काय, जसं की त्या आगासुराच्या मुखामध्ये सगळे भगवंतांचे गोप बालक गेले होते आणि त्याच्या विषाच्या वासाने सगळे मृत झाले होते, आणि भगवंताने मग त्यांना काय केलं? दृष्टिक्षेप टाकला आणि सगळ्यांना जिवंत केलं. यमुनेच्या जळामध्ये सगळे गोप बालक गायी वासर मृत्युमुखी पडली होती आणि सगळा हाहाकार उडाला होता. कालिया ज्यावेळेला ते विष सोडलं होतं यमुनेच्या जळामध्ये, कालिया डोहामध्ये, तर भगवंताने त्या कालियाला मारल्यानंतर सगळ्यांना दृष्टिक्षेप टाकल्यानंतर सगळे काय झाले? जिवंत झाले. भगवंत काय अवघड आहे? अरे तेच भगवंत ना. आपण हेऱ्या गैऱ्या नत्तू खऱ्याच्या मागे नाही लागायचंय. आपण कोणाच्या मागे लागतो? नाही लागायचंय. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कोण आहे एकदा ठासून हृदयात ठासून भरलं की मग जय श्रीराम म्हटलं की जय हरे कृष्ण म्हटलं की एवढी ताकद येते. एवढा मोठा महामेरू पर्वत आपण उचलला सगळ्या भक्तांनी मिळून 7 दिवस. किती कठीण वाटत होतं ते कार्य, बरोबर की नाही? माझे श्रुत मित्र परांज मिश्र मध्ये, सर एवढं सगळं कार्य तुम्ही हातात घेतलं. अरे म्हटलं आम्ही कोण करणार आहे? आम्हाला माहितीये कोण करणार ते. आपण फक्त इच्छा करायची प्रामाणिकपणे, हृदय निष्कपट भावात ठेवून. काही वाटलं नाही,
सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या एकदम सूत्र पद्धतीनं. आणि एवढा मोठा ते महामेरू सारखं वाटणारं खायची गोष्ट नाहीये. 7 दिवस एवढा मोठा इव्हेंट करणं खायची गोष्ट नाहीये. खूप ताकद लागते. पण ती सगळी ताकद भक्तांकडे भगवंत पाठवतात. एनर्जी अशी असते अफाट की त्यानं जेवढं जास्त जो काम करतो ना त्याच्यात त्याला तेवढं जास्त एक्स्ट्रेसी मिळते. मी बोलतोय ते खोटं असेल तर श्रीपद दयानंद प्रभूंनी सांगावं. बरोबर आहे मी बोलतोय ते. जो जेवढी मेहनत करतो ना ह्याच्यामध्ये त्याला तेवढी जास्त एक्स्ट्रेसी म्हणजे दिव्यानंद मिळतो. अरे भौतिकदृष्ट्या तुम्ही असे पडायला जरी आलात तरी आध्यात्मिकदृष्ट्या असे तुम्ही उच्च स्तरावरती ब्रह्मानंदामध्ये अलौकिक आनंदामध्ये नाचत असताना त्याचं अनुभूती करण्यासाठी सेवा करायची असतं. आणि हे तत्वज्ञान आम्हाला कळलंय त्यामुळे आम्ही डेअरिंग करतो. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी. आता बघा, आता आपण अयोध्येला चाललोय. जस्ट डिक्लेअर केलं तर 2 दिवसामध्ये यात्रा फुल झाली. 2 दिवसामध्ये यात्रा फुल झाली. मग पुन्हा आम्हाला गाडीची कॅपॅसिटी वाढवावी लागली. 15 17 केली, 17 आता 26 केली. चांगली गोष्ट आहे. म्हणून भक्ती करा, जीवनामध्ये भक्ती करा, नामस्मरण सतत करा. ज्यांनी कोणी नाम ते दिघे आलेत का दिघेकर आलेत ना. हरे कृष्ण. उशीर केला ना वेळेवर येतं. नामस्मरण करा. आज माळा घेऊन जायची कोणाकडे जे यात्रेला येतात आणि ज्यांच्याकडे जपमाळा नाही आहेत गोमुखी सकट त्यांनी आज घेऊन जायचे आहेत. कारण तिथं तुम्ही ऑड नंबर दिसता कामा नये. बरोबर की नाही. ऑड नंबर म्हणजे काय एक वेगळंच तसं नाही. कारण आपण हे यात्रा जी आहे ती पिकनिक म्हणून काढत नाही आहोत. ही आध्यात्मिक यात्रा आहे जिच्यामधून आपल्याला भगवंतांच्या अजून जवळ जायचे. भगवंत अजून जवळ जाण्याचा मार्ग सोपा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं की परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या यात्रेला जायचं असेल तर यात्रा कार्तिक मध्ये असते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. पण त्याचं दृढ वांग निश्चय गौर पौर्णिमेला करावं लागतं. समजा तुम्ही नवशिके साधक आहात आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या यात्रेला जायचंय, वांग निश्चय कधी करावा लागतो? गौर म्हणजे होळी पौर्णिमेला करावा लागतो की कंठीमाळा घालणार मी, रोज 16 माळा जप करणार, 4 नियमांचं पालन करणार, कांदा लसूण खाणार नाही. देन यू गेट तिकीट फॉर दॅट यात्रा. ते खूप कडक नियम आहे. तेवढं आम्ही नाही ठेवलं तुमच्यासाठी, शिथिल केलेत. पण तुम्ही ठरवा की बाबा इथून पुढे आम्ही यात्रा आमची सफल होईपर्यंत काय करणार नाही, अभक्ष्य भक्षण करणार नाही, रोज 16 माळा जप करणार माळ्यावरती, आणि भगवंतांना प्रसाद दाखवणार, नियमित सत्संगाला येणार. ते पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नियमित सत्संगाला येणार सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. तर भगवंताचा देह जो आहे सच्चिदानंद रूपी आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही. जो भौतिक देहधारी जीवात्मा आहे तो काय सगळ्या सृष्टीचं काय करणार, सृजन करणार आणि त्यांना धारण करणार, त्यांचं पोषण करणार. आपलं ताकद आहे का? अरे आपलं कुटुंबाचं 2 वेळचं खाणं मिळवण्यासाठी आपल्याला मरमर मारावं लागतं, तरी पण ते मिळत नाही, जुळत नाही. जुळाजुळ करावी लागते, जुगाड करावे लागतात. आता पूर्ण सृष्टीचं सृजन आणि त्यांचं पालनपोषण काय करणार? ताकद आहे त्याच्यात नाही. तर भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपास करतात आणि त्यांना साधारण मानव समजतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषिम म्हणून संबोधण्यात आले आहे. कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्रातील युद्धामधील राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते. इथं मानुषिम तनुआश्रितम असं भगवंताचा उल्लेख केलाय. कारण का की ते अर्जुनाचा एक सखा आणि अर्जुनाला मार्गदर्शन करणारे एक राजनीतिज्ञ म्हणून कार्य करतात युद्धभूमीवरती. अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते. परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदामध्ये याला पुष्टी मिळाली आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय, मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. वेदामध्ये काही उद्धृत केले श्रील प्रभुपादांनी. पुढे म्हटलंय गोपाल तापने उपनिषदामध्ये हे वर्णन आलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय, भगवान श्रीकृष्णाचं रूप कसं आहे? देह सच्चिद आनंद आहे, भौतिक नाहीये तो. पुढचा एक सुंदर देत आहेत दाखला प्रभुपाद. तम एकम गोविंदम, तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे एकमेव गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रहम हा कशामध्ये आलाय? पुन्हा गोपाल तापने उपनिषदामध्ये आलाय. आणि तुम्ही सच्चिदानंद आहात. तर असे अनेक दाखले आहेत शास्त्रामध्ये.
भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात आणि म्हणून त्यांचे गीतेवरील जी पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली गीतेच्या टीका ह्या काळाच्या ओघात कचऱ्याच्या कुंडीत गेल्या. कारण त्याने भगवंतांना त्यांची भगवत्ता सोडून तिथं एक साधारण मनुष्य म्हणून प्रस्थापित केलं, एक महापुरुष फारच तर. अरे असं कसं चालेल? भगवंत आहे त्यांच्या लीला आधी अभ्यासा ना, त्यांनी काय काय केल्यात त्या शक्य आहेत का त्या लीला सामान्य माणसाला करणं? तुम्ही याला आता हे कृष्णा ग्रंथ वगैरे हे खूप छोटा आहे, तुम्ही महाभारत अभ्यासाल ना तर तुम्हाला कळतील भगवान श्रीकृष्ण काय काय दिव्य लीला केल्यात कशा कशा. महाभारतामध्ये खूप सुंदर वर्णन आहे भगवंत अनेक लीलांचं, भक्तांसाठी भगवंत. रामायणमध्ये अनेक सुंदर लीलांचं वर्णन, महाभारतमध्ये पण भगवंत अनेक लीलांचं वर्णन आहे, उपनिषदामध्ये आहेत, पुराणामध्ये आहेत, खूप गोष्टी आहेत भगवंतांच्या. आपण लिमिटेड अभ्यासतो आणि लिमिटेड अभ्यासाला सुद्धा आपल्याकडे तेवढी ताकद नाहीये, क्षमता नाहीये. भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेतील असे अनेक तथाकथित आणि विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मताच आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते. एखादा विद्वान आहे, समजा एखादा पंडित आहे, संस्कृतमध्ये PhD केलाय, डॉक्टरेट केलाय, पण त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याच्याकडे तेवढी विद्वत्ता असेल, पण त्या विद्वत्तेच्या आधारे तो भगवान श्रीकृष्णाने यथारूप समजेल याची गॅरंटी नाही. त्याच्यासाठी त्याला हे हॅज टू सरेंडर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नानं सेवया. आध्यात्मिक गुरूंचं शरण घेतल्याशिवाय त्यांना भगवंत तत्वता कळू शकणार नाही. त्यामुळे तो भले प्रतिभावान असू शकेल, पण असं असल्यामुळे त्या आपल्या अत्यल्प ज्ञानानं त्याला भगवान श्रीकृष्ण नाही कळणार, म्हणून त्यांना मूढ म्हटले आहे. कारण केवळ मूर्ख व्यक्ती श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, त्यामुळे आपण तो डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तर त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमय आहे. सच्चिदानंद या शब्दाची फोडित केलेली आहे. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे पूर्ण ज्ञानमय आणि आनंद म्हणजे अलौकिक आनंद, ह्या भौतिक जगतातला क्षणभंगूर आनंद नाही, असा सच्चिदानंद शब्द म्हणतो. सत म्हणजे सत्य, जे कधी नाश पावत नाही वेळ काळ प्रत्येक, किंवा ज्याच्यामध्ये कधी बदल होत नाही, त्याला सत्य म्हटलंय. आणि चित म्हणजे पूर्ण ज्ञान, ना की एखाद्या ब्रांचचं ज्ञान, थोडस 50% 35% पासिंग पुरतं नाही, सगळं ज्ञान. तुम्ही मागच्या वर्षी कधी शिंकला होतात त्याचं पण ज्ञान, पुढे आणखीन 4 वर्षांनी कधी शिंकणार आहेत कोणत्या काळी त्याचं पण ज्ञान. म्हणून भगवंत त्या धृतराष्ट्राला सांगितलं ना, धृतराष्ट्र म्हणाले की हे भगवंता, जिवंतपणे मला माझ्या 100 पुत्रांचा मृत्यू बघावा लागला, असं कोणतं महापाप माझ्या हातून घडलं होतं. भगवंत म्हणाले तू ते जाणू शकत नाही, पण तुझे मागचे सगळे जन्म मी पाहू शकतो. इथून 50 जन्मापूर्वी तू एक सेनापती होतास एका राजाचा, आणि तेव्हा तू अरण्यात शिकार खेळायला गेला असताना तू असाच एका पक्षिणीच्या घरट्यावरती बाण सोडलास, आणि त्या बाणाच्या अग्नीमध्ये त्या पक्षिणीची 100 पिल्लं जळून खाक झाली. तेव्हा त्या पक्षीने तुला शाप दिला की तुला पण जिवंतपणे 100 पुत्रांचा काय सहन करावा लागेल, मृत्यू पाहावा लागेल. तर मग धृतराष्ट्र म्हणतायत हे भगवन, मग त्यासाठी 50 जन्मामध्ये का गेले? माझ्या हातून हे कृत्य कधी घडलं? 50 जन्मापूर्वी. मग ते ह्या जन्मात का मिळते 50 जन्मानंतर? भगवंत म्हणाले पुत्र प्राप्तीसाठी अनेक पुण्यकर्म करावी लागतात. पुढच्या 50 जन्मामध्ये ज्यातून एवढी पुण्यकर्म घडली की तुला 100 पुत्र ह्या योनीमध्ये आल्यानंतर प्राप्त झाले, आणि त्यावेळेला त्या पक्षीचा शाप खरा ठरला. आणि ह्यालाच गीतेमध्ये भगवंत म्हणतात गहना कर्मणो गती, कर्माची गती अतिशय गहन आहे, त्यामुळे आपण सावध होऊन प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे. तसंच सावध होऊन आपण प्रत्येक कर्म केलं पाहिजे. विकर्म कधीच करू नये. विकर्म म्हणजे पापकर्म कधीच करू नये. आता प्रमुख पापकर्म कोणती आहेत? 4 आहेत. मांसाहार करणे महाभयानक पापकर्म आहे, नशापाणी करणे महाभयानक पापकर्म आहे, व्यभिचार करणे महाभयानक पापकर्म आहे, जुगार खेळणे महाभयानक पापकर्म आहे. माणसाने या 4 विकर्मापासून 100 हात लांब राहिलं पाहिजे. विकर्म कधीच करू नये. आपल्या हातून पुण्यकर्म किंवा अकर्म कसं होईल
हे पाहावं. अकर्म कोणतं? ज्याचं कोणतंच फळ भोगावं लागत नाही जीवाला. अकर्म म्हणजे भगवान श्री विष्णूंना, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी केलेलं कर्म. जसं की तुम्ही आता रामायण कथा सप्ताह झाला, त्याला बऱ्याच जणांनी डोनेशन दिले, दॅट इज अ कर्म. हे जर तुम्ही भिकाऱ्याला 5,000 रुपये दिले ना, तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कधीतरी भिकारी बनावं लागेल आणि तो तुम्हाला 5,000 रुपये परत देईल, त्यावेळेस तुमची भिट्टम पाडवी. लक्षात. तुम्हाला वाटलं दान करतो मी, चला तू भी क्या याद रखेगा, चौली पावली कशाला 1 रुपया 2 रुपये, तुला 5 रुपये देतो, जायश कर. तर जेव्हा आपण त्या भिकाराला एखाद्या दान दिलं पाहिजे, आपल्याकडे असेल ते, जर एक याचक त्याला दिलं पाहिजे, नाही असं नाही, कारण त्याच्यातनंच तुमचं हृदय कोमल आहे की नाही ते कळतं. पण आपलं प्रमुख कर्तव्य आहे की अकर्मामध्ये रत राहणं. अकर्म म्हणजे काय? घरामध्ये भगवंतांचं सुंदर मंदिर बनवा, त्यांच्यासाठी भोग बनवा, त्यांच्यासाठी घर चालवा, प्रपंच चालवा, नामस्मरण करा, जप करा, कीर्तन करा, भगवंत भक्तांना घरामध्ये बोलवा, ही सगळे कर्म आहे. भगवंतांची मंदिरं बांधा, भगवान श्रीकृष्णांची, रामांची, विष्णूंची मंदिरं बांधा, हे अकर्म आहे. भगवंतांच्या नामरूप गुणलीलांच्या प्रचार कार्यामध्ये सरळ असते बदल करा, ही अकर्म आहे. भगवान विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेल्या कर्माला काय म्हणतात? अकर्म म्हणतात. त्यामुळे तुमचं जे काही योगदान आहे ह्याचं फळ मिळत नाही. कोणतं भौतिक फळ मिळत नाही, ह्याचं आध्यात्मिक फळ मिळतं. आणि आध्यात्मिक फळ कधीच बंधनकारक नसतं. भौतिक कर्म कोणतेही करा तुम्ही, पाप कर्म केला तरी बंधन आहे, पुण्यकर्म केला तरी बंधन आहे. त्यामुळे पाप कर्म तर कधीच करू नये, पुण्यकर्म करावीत, त्याचबरोबर अकर्म करावेत, म्हणजे भगवंतांना संतुष्ट, भगवंत भक्तांना संतुष्ट करण्यासाठी कर्म करावेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांना मूर्ख लोकांना माहित नसते की भगवान श्रीकृष्ण स्वरूप हे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमय आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णांच्या ठाई इतके दिव्य गुण आहेत हे त्यांना माहित नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपवास करतात. सिंपल गोष्ट आहे, कोणी आपल्याला सांगितलंच नाही. पुन्हा मी येतो शिक्षण पद्धतीवरती. फार भयानक अवस्था आहे आपल्या शिक्षण पद्धतीची, भयानक अवस्था आहे. आपण आज बरेच लोक म्हणतो की अरे ते इतर धर्मीय त्यांचे काय करतायत, मदरसे काढतायत. का काढू नयेत? काढावेत, कारण त्यांच्या धर्माचं शिक्षण ते तिथं देत आहेत. मग तुम्ही गुरुकुल काढा ना. त्यांच्या मदरशांवरती बंधन आणण्यापेक्षा तुम्ही गुरुकुल काढा. का काढत नाही आपण गुरुकुल? का आपल्या एकाही मुलाला एक संस्कृतचा, एक गीतेचा श्लोक येत नाही? आपण एखाद्या धर्मीयाला तुम्ही तुमच्या धर्माचं शिक्षण देऊ नका सांगू शकत नाही. मग उद्या ते म्हणते तुमच्या घरी सत्संग भरू नका. मी बोलतोय ते चुकीचं आहे का बाबा? आपण पण धर्माचंच कार्य करतोय ना. अधिकार आहे की नाही सर त्यांना पण म्हणायला? जर आपण असं बंधन एखाद्यावरती, व्यक्तीवरती आणलं की तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार कार्य करायचं नाही, आपल्याला संविधानात दिलंय तसं धर्मानं पण दिलंय ते अधिकार, मूलभूत अधिकार आहे ना तो. आपल्या धर्माप्रमाणे आपलं जीवन जगणं हा मूलभूत अधिकार आपल्याला भगवंताने दिलेला आहे, संविधानात दिलेला आहे. तर आपण त्याच्यासाठी न भांडता आपण आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमध्ये अशा प्रकारचे सत्संग, अशा प्रकारची गुरुकुलं जिथं लहान मुलांना शिकवता येईल आपला धर्म काय आहे ते, ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे निश्चित. आणि हे व्यापक प्रमाणात झालं पाहिजे, खूप व्यापक प्रमाणात झालं पाहिजे. पण आपण त्याच्यासाठी गाफील आहोत का? आपण गाफील आहोत, ते नाही करायला पाहिजे. आपण दुसऱ्याला जर छोटं दाखवायचं असेल तर त्याला खोडरबर घेऊन खोडून आपण मोठं नाही होणार. दुसऱ्याला छोटं दाखवायचं असेल, त्याची समजा एवढी लेंथ आहे तर आपण त्याच्यापेक्षा मोठी लेंथचं आपलं कार्य केलं पाहिजे. मग आपोआपच तो छोटा होतो. त्याचं तुम्ही खोडरबर घेऊन छोटं केला तर त्याचा परिणाम होणार नाही, वाद होणार. अजून प्रत्येकाला आपला धर्म, कारण अल्लाह हे भगवंताचंच एक रूप आहे, निराकार रूप, साकार निराकार, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, गोविंदाचं रूप आहे ते. त्याच्याशिवाय ह्या कृष्ण ग्रंथामध्ये जी प्रस्तावना जॉर्ज हॅरिसन लिहिली त्याला मान्यता दिली नसती ना प्रभुपादांनी. काय जॉर्ज हॅरिसन म्हणतात बघा, भगवंत अनंत असल्यामुळे त्यांची नावेही अनंत आहेत. अल्लाह, बुद्ध, जेहोवा, राम हे सर्व एक श्रीकृष्णच आहेत. हे जॉर्ज हॅरिसनचे शब्द आहेत, ज्यानं ह्या कृष्णा ग्रंथाच्या प्रिंटिंगसाठी $1000 दिले. आणि प्रभुपादांनी ते फ्रंट पेजवरती छापलेलं आहे, जॉर्ज हॅरिसन, ऍपल कॉर्प लिमिटेड, लंडन. तुम्ही घरी गेल्यानंतर बघा ज्यांच्याकडे आहे ते. तर स्पष्ट दुसऱ्या पॅराग्राफमध्ये म्हणतोय, भगवंत अनंत असल्यामुळे त्यांची नावेही अनंत आहेत.
अल्लाह, बुद्ध, जेहोवा, राम हे सर्व एक श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण निराकार नाहीत, त्यांच्या स्वरूपामध्ये निराकार आणि साकार अशा दोन्ही रूपांचा समावेश आहे. ते पण त्याच भगवंतांना बसतायत, बट त्यांना सगुण रूप माहिती नाहीये. त्यांच्या धर्मामध्ये सगुण रूप शिकवलं नाही. याचा अर्थ ते भगवंतांना भजत नाही असं नाही. परवा एक ते खूप सुंदर मोमेंट होते त्यांचं युट्यूबवरती आणि न्यूजला पण दाखवलं होतं. ते नमाजचा खूप सुंदर संस्कृतमध्ये अर्थ सांगितला. नमाज हा संस्कृत शब्द आहे. नम अजह म्हणजे जो अजन्म आहे त्याला मी काय करतो, माझं मस्तक त्याच्या चरणावरती ठेवतो. त्यामुळे द्वेष करायला भक्तांकडे त्यांच्या हृदयातच असता कामा नये. कारण द्वेष आला ना की तिथं भांडण आलं नाही. तो असा कट्टरतावाद जो आहे ना तो दोन्ही गटांचा नाश करणार. ते मदरसे काढतात, तुम्ही गुरुकुल काढा. कोणी बंधन घातले तुम्हाला, करा प्रयत्न, ते सँक्शन करून घेता येईल गव्हर्नमेंटकडनं. त्याच्यासाठी आपल्याला आधी शिक्षित बनलं पाहिजे ना. निश्चित. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आज इथं मी मांडलाय, तर तो सरकारपर्यंत पण पोहोचला पाहिजे. आणि हे खरंच काळाची गरज आहे आज. आणि आपल्या सनातन हिंदू धर्माचा खूप ह्रास झालाय या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे. पण बाकी सगळे धर्म आपापल्या धर्माचं शिक्षण देण्यासाठी पॅरलल संस्था त्यांनी काढलेल्या आहेत. पर्यायी शिक्षण पद्धती त्यांच्याकडे आहेत. केवळ सनातन हिंदू धर्मियांकडे ह्या पॅरलल शिक्षण पद्धती नाही आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतो तो तसं धर्माची व्याख्या करतोय. गाव वाडीनुसार धर्माची व्याख्या बदलतात. तो म्हणतोय आमचा हा दगड सिंदूर फासलाय तो आमचा देव, तो म्हणतोय आमचा तो देव, तो म्हणतोय तो आमचा तो देव. एकोलो ईश्वर कृष्ण आरसं ते कोणाला माहितच नाही, कारण शिकवलंच जात नाही. आता पुढे बघ काय सांगतायत. भगवंत आपल्या अंतरंग शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात हे सुद्धा त्यांना माहित नसते. भगवंत ज्याला अवतीर्ण होतात हे त्यांना माहित नसतं मूर्ख लोकांना. त्यांना वाटतंय समजा जेलरमध्ये गव्हर्नरला झेंडावंदन करा तर त्याला वाटतंय तो हा कैदीच आहे का आपल्याला. मानुषिम तन्म आश्रितम. भगवंत कसले आपल्या हातात देह धारण करून आले. अरे पण त्या गव्हर्नरला परमिशन घ्यावी लागत नाही जेलमध्ये येण्याची आणि जेलमधून बाहेर जाण्याची. काही जणांना मात्र बाहेर जाता येत नाही जेलच्या बाहेर. ते पळायला लागले तर जेलर ठाव करतो आणि अजून काल कोठडीमध्ये टाकतो. म्हणजे जेलमधल्या सगळ्यात अंधार कोठडी यमपुरी आपल्यासाठी, बरोबर की नाही. यमपुरीमध्ये टाकलं जातं जे अजून नाठाळपणा करतात त्यांना. अनेक ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत भगवान श्रीकृष्ण. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे मम माया दुरत्या भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या मामेवये प्रपद्यन्ते मायामेता तरंदिते. काय सांगतात भगवंत, माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे. मायाशक्ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी तिला ऑर्डर देऊ शकतो एखाद्या जीवात्म्यासाठी. जे माझे शरण घेतात त्यांना भौतिक प्रकृती त्रास देत नाही. सिंपल गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्णानं श्रीरामानं शरण जा. माया भौतिक प्रकृती मला त्रास देणार नाही, अजिबात देणार नाही. आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. सूत्र आहे भगवान सांगतात मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरंती. मायेच्या भव महासागरातनं जे मला शरण येतात ते सहजरित्या तरून जातात. सहजरित्या त्यांच्यासाठी हा भव महासागर गायीच्या वासराच्या खोरातील पाण्याएवढा बनतो. मग त्यांना बोट पण लागत नाही. हा भव महासागर मोठा आहे आणि बोट ठेवलेला आहे तिकडे ह्या तीरावरती. तर भगवंत जे भक्त येतात आणि त्या बोटीमध्ये बसतात आणि पलीकडे जातात आणि पुन्हा बोट आणून इकडे ह्याच तीरावरती ठेवतात दुसऱ्या भक्तांना येण्यासाठी. मग ती रिवर्स आणताना कोण आणतं कानागल. अरे त्यांना बोटाची गरजच पडत नाही, कारण तो खुरा एवढं पाणी होतं ना. तो भव महासागर कसा होतो, गायीच्या वासराच्या खुरात जेवढं डबकान तेवढा होतो. ते असेच लांबून जातात त्याला. एवढं सोपं आहे भगवान भक्तीमध्ये. जीवन एवढं आनंदी आहे, जीवन एवढं प्रसन्न आहे, जीवन एवढं म्हणजे करुणामयी आहे की हे सगळं अलौकिक आहे. आणि ह्या आपल्या ऊर्ध्वगतीच्या बुद्धीनं आपण जर जाणून घेतलं नाही तर ही बुद्धी काय कामाची आहे? कोंडा थोपटण्याच्या कामाची. अरे ते तर सगळेच करताय. कोण म्हणते मी डॉक्टर प्रॅक्टिस करतोय, कोण म्हणते मी वकील करतोय, कोण म्हणते मी इंजिनिअरिंग आहे, कोण म्हणते मी पॉलिटिशियन आहे, कोण म्हणते मी वडापाव विकतोय.
अर्थार्जन करण्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडे मार्ग असतील. तो वडापाववाला तुमच्यापेक्षा जास्त कमवतो, मला माहित नाही. चायनीजवाला तुमच्यापेक्षा जास्त कमवतो, कारण तिथं स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त आहे. आपण नोकरदार मंडळी काय म्हणतो, महिन्याच्या 1 तारखेला 2 तारखेला 3 तारखेला पगार मिळेल, मिळाला की आपले वाटण्या ठरलेल्या असतात. बँकेचे हप्ते 70%, पोरांच्या शिक्षणाचा खर्च 20%, घर खर्च 10%, संपला विषय. 10व्या तारखेला हात पसरायला मोकळा, या हरे कृष्ण, बसा. 10व्या तारखेला हात पसरायला मोकळा, ठणठण गोपाळ, काही नसतं त्याच्या हातामध्ये. बिझनेसवाल्यांचं पण तेच, त्यांना वाटतं आमच्याकडे भरपूर पैसा, अरे पण तो MRP मायनस त्याची मुद्दलचा पैसा असतो, तो आपल्या खिशात फक्त खुळखुळतो. मग आपण खर्च करतो, माझ्या खिशात भरपूर पैसा आला, अरे पण रिटर्न करताना काय करायचं, तो मुद्दल प्लस त्याचा नफा तो घेणारच आहे ना डीलर डिस्ट्रीब्युटर. आपल्याला वरचे फक्त काय 10-15% जे काय आहे मार्जिन ते भेटणार आहे. आणि 10-15% मार्जिन मध्ये अनेक खर्च आहेत. जसं की आमचा मेडिकल स्टोअरचा व्यवसाय आहे, ब्रँडेड जी मेडिसिन्स आहेत त्यांना 20% मार्जिन असतं. जाहीर सांगतो, मला काय आतलं बाहेरचं काय नाही. 20% मार्जिनसाठी मला दर महिन्याला साधारण 2-4 लाख रुपये खेळतं भांडवल तिथं गुंतवावं लागतं. प्लस फार्मसिस्टचा पगार 15,000 रुपये, शिपायाचा पगार 20,000, 8-10 हजार रुपये, प्लस त्या इन्फ्रास्ट्रक्चर जे कर्ज काढलंय त्याचे हप्ते, त्याचं लाईट बिल, मेंटेनन्स, ते 20%तलं ॲज अ मालक म्हणून मला हार्डली 3 ते 4% उरतात. मी म्हटलं अरे अमृतांना आज 10,000 रुपये आणून दिले, चला आज 10,000 रुपये फुकून टाकूया. अरे मला फुकण्याचा किती अधिकार आहे, 500 रुपये, 500 रुपयाचा मी मालक आहे. लक्षात, इथं बरेच बिझनेसमॅन आहेत आणि नोकर, म्हणून दोघांचं उदाहरण मी दिलं. आपण तेवढेच मालक आहोत. त्यामुळे जर सुखी समाधान राहायचं असेल तर भगवान भक्तीमध्ये लीन राहूया, तो एक सुंदर मार्ग आहे. तर मम माया दुरुत्तया, जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव, हे गणित लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय ते. यू कॅल्क्युलेट युअर एक्सपेन्सेस, यू कॅल्क्युलेट युअर बाइंडिंग्स, म्हणजे जे आपलं देणेकरी आहोत आपण हे कॅल्क्युलेट करा. म्हणजे भक्तीमध्ये फार महत्वाचं आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट भक्तीमध्ये फार महत्वाचं आहे. याच्यावरती आनंद वृंदावनचं खूप सुंदर लेक्चर आहे 3 तासांचं. कारण फायनान्शियली जर तुम्ही स्टेबल नसाल ना, तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल स्थैर्य नसेल तर तुम्ही भक्ती नाही करू शकणार, नाही भक्ती करू शकणार. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलं ना की माझा जो भक्त, ज्याची भक्ती अर्धवट राहिली, त्याला पुढचा जन्म मी आयदर भक्ताच्या घरात जन्माला घालतो किंवा श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो. कारण गरिबीमध्ये भक्ती करणं शक्य नाहीये. कारण विवंचना सारख्या असतात प्रपंचाच्या. त्याच्यात त्याला म्हणणार, अहो काय म्हणतो प्रभूजी, आम्हाला रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, 2 वेळचं खायचं आम्हाला जमत नाही, तुम्ही कुठं सांगताय आम्हाला सत्संगाला येऊन बसा. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग इन डिवोशनल लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे फायनान्सचं. यात्रेसाठी वर्षात 1-2-3 यात्रा केल्या पाहिजेत, त्याच्यासाठी पैसा बाजूला काढला पाहिजे, इमर्जन्सीसाठी पैसा काढला पाहिजे, नातेवाईकांसाठी पैसा बाजूला काढून ठेवला पाहिजे, स्वतःच्या खर्चासाठी पैसा बाजूला काढून ठेवला पाहिजे, बिझनेससाठी पैसा बाजून काढून ठेवला पाहिजे. अशा प्रकारे विभागणी केली पाहिजे. आणि दान धर्म भगवंतांच्या सेवेसाठी करण्यासाठी पैसा बाजूला काढून ठेवला. सुंदर विवरण केलेलं आहे शास्त्रामध्ये, कसं काय नियोजन करावं. वैष्णविझम मध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देईन प्रभूंचं. आपल्या रूप सनातन गोस्वामी सांगितलंय की 50% ऑफ युअर अर्निंग्स यू शुड ऑफर टू लॉर्ड. भगवंतांना अर्पण केलं पाहिजे दान 50%. मग उरलेलं 25% जे आहे ते तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वापरलं पाहिजे आणि 25% स्वतःसाठी ठेवलं पाहिजे. आता ह्याचं एक सुंदर उदाहरण मी सांगतो. श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरचे एक सुंदर भक्त आहेत जे मुंबईला होते. त्यांनी इंजिनिअरिंग केलं त्यावेळेला, मायक्रोसॉफ्टमध्ये जे काय असेल ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि ते करायच्या अगोदरपासून त्यांना हे तत्वज्ञान ते सत्संगात येऊन शिकले होते. तर ते त्यांच्याकडे 1000 रुपये आले तर ते 500 रुपये मंदिराला डोनेशन द्यायचे. हा त्यांनी पण केला होता आयुष्यामध्ये, मी असंच करणार. त्यांच्याकडे 1000 रुपये आले तर 500 रुपये मंदिराला डोनेशन द्यायचे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरला. तर असं करता करता ते खूप मोठे इंजिनियर झाले, अमेरिकेत गेले आणि त्यांनी तो पण चालूच ठेवला. त्यांना जर काही बेनिफिट झालं, लाख रुपये मिळाले तर 50,000 रुपये ते मंदिराला पाठवायचे. असं करता करता त्यांनी मोठी एक सॉफ्टवेअर कंपनी भगवंत कृपेने त्यांनी काढली आणि ती खूप सक्सेसफुल झाली. आणि ती सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांनी ती कंपनी 100 कोटीला विकली. हे सत्य, हे आकडे पण सत्य आहेत. 100 कोटीला विकली. त्याच्यातले 50 कोटी रुपये त्यांनी सरळ राधा गोपीनाथच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केले. आणि एवढं 50 कोटी देऊन आज ते मंदिर त्यांच्या
त्या लक्ष्मीच्या व्याजावरती चालते बरेचसे प्रोग्राम्स. तो माणूस सेवा करायला येतो, तेव्हा सगळ्यात पहिली सेवा तिथं कोणाला सांगत नाही मी 50 कोटी दिलेत मंदिराला. तो झाडू घेतो, पोछा घेतो, संडास धुतो. लक्षात. प्रसाद वितरण असेल तर तिथं चटणी घालायचं काम करतो. तिथं पण म्हणत नाही की मेन कोर्स मी वाढतो असं म्हणत नाही. प्लेट देणं किंवा ताट पुसून देणं किंवा चटणी वाढणं हे काम करतो. आणि ही सत्य वस्तुस्थिती आहे. ती व्यक्ती आजही जिवंत आहे. तर अशा प्रकारचं जीवन ज्याच्याकडे देण्याची दानत आहे ना त्यालाच भगवंत देतात. कृपणाला भगवंत देत नाहीत. कृपण म्हणजे कंजूस, त्याला भगवंत देत नाहीत. आणि तो कंजूस व्यक्ती स्वतःकडे असलेली लक्ष्मी पण उपभोगू शकत नाही. लक्षात. पण दान कुठं दिलं पाहिजे हे मी तुम्हाला विस्तृत सांगितलं. इकडे तिकडे उगाच दान देऊ नका. जिथं तुम्हाला कळलंय की इथं बाबा सच्च्या हृदयानं भगवंतांची सेवा साखरी केली जाते, त्यांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार प्रसार केला जातो, तिथं निश्चितपणे तुम्ही दान द्या. तुम्हाला त्या दानाचं 100% फळ मिळणार निश्चितपणे. तर जर श्रीकृष्णाने शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो, तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणाऱ्या भगवंतांचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसं असू शकेल हे मूर्खांना कळत नाहीये. जो भगवंत एक नाव घेऊन ह्या भौमहासागर तरुण जाऊ शकतो, ते भगवंतांचं नाव ज्यांचं आहे ते भगवंत कसे काय लिमिटेड असतील? ते अनलिमिटेड आहे, अनंत आहेत. लक्षात. ते अनंत आहेत, त्यांना लिमिटेड नाही करू शकत तुम्ही, बांधू शकत नाही. भले जरी माणसाचा देह धारण केला तरी. म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणु परमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात. हे मूर्ख लोकांच्या बुद्धी पलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिशय सूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात. म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त आहेत. सगळ्याचं जरी नियंत्रण भगवंत करत असले, सूक्ष्म आणि अतिप्रचंड, तरी सगळ्यापासून भगवंत भौतिक गोष्टीपासून अलिप्त आहेत. त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात. हे जरी मूर्खांच्या कल्पने पलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. विशुद्ध हृदयाचे भगवंतांचे भक्त हे स्वीकार करतात, कारण श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे याची त्यांना खात्री पटलेली असते. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. आणि म्हणून हे जाणल्यानंतर भगवान कोण आहे हे जाणल्यानंतर पहिलं कर्तव्य आपलं आहे की त्यांना शरण जाणं. शरण जाणं म्हणजे काय? जी वचनं भगवंताने आपल्याला सांगितले ती वचनं आचरणात आणणं. करिष्ये वचनं तव नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. भगवंत विचारला जातो तुझा मोह नष्ट झाला का, तुझी स्मृती जागृत झाली का? तर मग अर्जुन सांगतात हे भगवंता आता करिष्ये वचनं तव, आता मला काय हृदयामध्ये मोह राहिलेला नाहीये आणि माझी स्मृती जी आहे, जी मी विस्मृतीत गेलो होतो की मी आत्मा नसून देह आहे, ह्या जे विस्मृती झाली ती मला, त्याच्यातून मी बाहेर आलोय. आणि नाहीतर भगवंत म्हणतात अजून तुला आता 45 मिनिट्स मध्ये सांगितलंय, तुला नाही कळलं तर अजून प्रवचन द्यायला मी तयार आहे. भगवंत अर्जुन म्हणतात तुला नाही कळलं असेल अजून एवढं सांगून तर मी अजून तुला प्रवचन देतो, मला काय अडचण नाही. कारण वेदांचा रचयिताच मी आहे, तुला प्रवचन द्यायला काय. अर्जुन तेवढाच भगवान महान भक्त होता. भगवंत म्हणाला हे भगवंत मला कळलंय आता सगळं, माझा मोह नष्ट झालाय आणि माझी स्मृती जागृत झालेली आहे. मी तुमचा शाश्वत सेवक आहे, तुमचा दास आहे आणि तुम्ही सांगताय ते करणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळेच करिष्ये वचनं तव हे भगवंता, तुम्ही सांगाल तीच पूर्व दिशा आणि मी तेच करणार. तुम्ही मला धर्मासाठी युद्ध कर म्हणून सांगितलं तर मी युद्ध करणार. वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत.
म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावना भाविक भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरिता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. जरी ते मानव रूपात भूतलावरती अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायात 20वा श्लोक प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृतवान किल कर्माणि सह रामेण केशवः अतिमर्त्यानि भगवान गूढ कपट मानुषः. भगवान श्रीकृष्णाने बलरामांसहित रामेण केशवा, केशव म्हणजे भगवान श्रीकृष्ण, रामेण म्हणजे बलरामजी. तर बलरामजी सोबत भगवान श्रीकृष्णांच्या अतिमर्त्याने या मनुष्याला शक्य नाही अशा अतिमानवीय ज्या लीला केल्या आहेत ते भगवंतांच्या त्या गूढ लीलांचं रहस्य आम्हाला उलगडून सांगा. श्रीकृष्णांचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते. या भूतलावरती असताना श्रीकृष्णाने केलेल्या अद्भुत कृत्यांचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. इज इट पॉसिबल? भगवान श्रीकृष्णाने केलेल्या कृत्यांचं अनुकरण करणं पॉसिबल आहे का? नाही. कालियाच्या फणांवरती तुम्ही जाऊन नृत्य करू शकाल का? अरे एक साप घरात आला तर आपलं भंबेरी उठते, त्याच्या फणावरती पाय ठेवून नाचायचं. पॉसिबल आहे का? सगळ्यात मोठा साप तो गोवर्धन पर्वत, ज्याची आज परिक्रमा 21 किलोमीटरची आहे, छोटी मोठी 39 किलोमीटर आहे, तो लिलया डाव्या हाताच्या करंगळीवरती 7 दिवस 7 रात्री उचलून धरला होता. पॉसिबल आहे का भगवंतांच्या लीला अनुकरण करणं? ते सोडा, जे स्वतःला भगवंत म्हणून प्रक्षेपित करतात, भगवंताने जवळजवळ 2 ते 3 वेळा दावानल भक्षण केलं, अग्निभक्षण. दावानल पूर्ण जंगलात लागलेली आग गेले. त्यांना सांगा की थोडस लायटरची अग्नी तुम्ही गिळून दाखवा आम्हाला. हाय होई हाय होई. भगवत्ता सगळी निघून जाईल, सगळी भगवत्ता निघून जाईल भोंदू लोकांची. त्यांचं अनुकरण करणं शक्य नाही. त्यांच्या अद्भुत कृत्यांचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. जसं मी रामलीलेमध्ये पण सांगितलं तुम्हाला, कौसल्या मातेच्या समोर भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. कोणता सामान्य जीव ज्याला मायेनं देह दिलाय तो असा येतो चतुर्भुज रूपामध्ये, पितांबर नेसून, शंखचक्र गदा पद्म धारण करून, मुकुट घातलाय, कर्णकुंडला आहेत, मकरकुंडला आहेत, वैजयंती माळा आहेत, कौस्तुभमणी आहे, श्रीवत्स चिन्ह आहे, सगळ्या आभूषणांनी युक्त दिव्य तेज आभा घेऊन कोण जन्माला येतो? नाही. अशा भगवंतांना आपण सामान्य मनुष्यावर त्यांची तुलना करणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे ना. परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणे द्विभुज रूप धारण केले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे बभूव प्राकृतः शिशुः, ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणे झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंतांचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे. भले जरी भगवंताने माणसाचं रूप घेतलं तरी ते दिव्य अलौकिकच रूप आहे, कारण भगवंताने माणसाचं रूप घेतलेलं नाहीये. आपले आचार्य सांगतात, शास्त्र सांगतात की भगवंताने त्यांचं जे शाश्वत दिव्य रूप आहे, द्विभुज श्याम सुंदर त्रिभंग ललित रूप जे आहे त्यांचं आध्यात्मिक लोकांमध्ये गोलोकधाम मध्ये, त्या रूपाचे जीव जे बनवले पृथ्वी तलावरती त्यांना माणूस म्हणतो आपण. भगवंताने आपले कॉपी पेस्ट इकडे केलेले आहेत देहाच्या बाबतीत. लक्षात, भगवंत जे खरं मूळ रूप जे आहे ते द्विभुज रूप आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दल शंका असेल ना तर विश्वरूप दर्शन योग वाचा जाऊन, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. जेव्हा विश्वरूप दर्शन योग 11वा अध्याय, तेव्हा भगवंताने विश्वरूप दर्शन दिलं अर्जुनाला की तू काळजी करू नकोस, बिलकुल निश्चिंत राहा, मी ऑलरेडी या सगळ्यांना मारून टाकलंय. आणि यामध्ये अर्जुन पाहतोय, त्याला दिव्य दृष्टी दिली, संजयला दिव्य दृष्टी तशी अर्जुनाला दिली. आणि अर्जुन पाहतोय की खूप मोठं अफाट रूप आहे, त्याला कुठंच शेंडा नाही, बुंदा नाही, अनंत मस्तक आहे, अनंत हात आहेत. आणि हे सगळे कौरव आणि पांडवांच्या सैन्यातील बरेचसे सगळे जण त्यांच्या दाढामध्ये जात आहेत. भगवान दाढातनं मुंडकी बाहेर पडतायत, रक्त बाहेर पडतंय, आतडी बाहेर पडतायत, सगळं बाहेर पडतंय. म्हणजे भगवंताने मांस भक्षण केलं.
आलं लक्षात ना? भगवंत कशात कमी नाहीयेत म्हणून आपण भगवंताचं अनुकरण करू शकत नाही. भगवंताने मांस भक्षण विश्वरूप उद्या कोणतरी दाखला देईल. विश्वरूप दर्शन योग मध्ये भगवान मांस भक्षण केलं, भगवद्गीतेत सांगितलंय, मग आम्ही पण मांसाहार करणार नाही. तुम्हाला पत्रम पुष्पम फलम तो सांगितलंय. आलं लक्षात ना? कारण मांस भक्षण माणसानं करणं त्याच्याकडे अधर्म आहे. मग भगवंत तुम्हाला त्यांच्या दाडाखाली काळाच्या खाऊन टाकतील. आपल्याला नाही येतो धर्म. आपला धर्म काय आहे? पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रवेश आहे वर्णन गीतेमध्ये, आहे की नाही प्रभूजी? तुम्ही पण बघितलेत महाभारतमध्ये. सगळे कौरव दाडामधनं जाते, अवयव पडताय, रक्त पडताय, आतडी पडतायत, मुंडकी पडताय. आणि मग अर्जुन घाबरला ते महाभयानक रूप बघून. असं रूप कोण बघेल? तो म्हणाला, भगवंत मला आता तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. मग भगवंताने मग शंखचक्र गदा नारायण रूप दाखवलं, चतुर्भुज रूप. आणि ते पण हो बघून समाधान झालं नाही, तेव्हा म्हणाले मला तुमचं निज रूप दाखवा, म्हणजे तुमचं खरं रूप दाखवा, द्विभुज श्याम सुंदर रूप. मग भगवंताने प्रकट केलं. त्यावेळेला अर्जुनाला खूप आनंद झाला. त्यामुळे भगवंतानी त्यांच्यासारखं आपल्याला बनवलंय राव, त्यांच्यासारखा देह आपल्याला दिलेला आहे. तर ते तिथं प्रभुपाद त्या विश्वरूप दर्शन योग मधील एक श्लोकाचं निरूपण इथं करतायत. तर श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली. ते नैव रूपेण चतुर्भुजेन चतुर्भुज रूप प्रकट केल्यावरती अर्जुनाच्या याचनेवरून त्याने पुन्हा मनुष्याप्रमाणे द्विभुज रूप धारण केले, मानुषम रूपम. अर्जुन प्रार्थना केली त्यांना. भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत. तुम्हाला वाटतंय भगवंत तुमच्यासारखे, तर तुम्ही दाखवा चतुर्भुज रूप. आपण रिवर्स जाऊया. तुम्हाला वाटतंय तुमचं जर भगवंत सारखं रूप आहे, तुम्ही चतुर्भुज रूप दाखवा, तुम्ही विश्वरूप दाखवा. कोण आहे असं माहीत झाला नाही. अरे मग भगवंतांना भगवंतच म्हणून स्वीकारा ना, सोपं आहे. श्रीकृष्णाचा जे उपहास करतात आणि मायावी तत्वज्ञानात जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मवा वस्थितः सदा. भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहेत. या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णांचा उपहास करणाऱ्या अनधिकृत व्यक्तींच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे. या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणीमात्रामध्ये स्थित आहेत. म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंतांच्या अर्चा विग्रहांची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करीत नाही, तो व्यर्थच मंदिरातील विग्रहांची आराधना करीत आहे. नवसाधकाला काय वाटतं की भगवंत केवळ या मूर्तीमध्येच आहेत आणि तो इतर जीवामध्ये भगवंतांचा अंश पाहू शकत नाही. मग तो पुजारी इथे येऊन घंटा करतो, पूजा करतो आणि बाहेर जाऊन कोंबडी बकरी मारून खातो. असे पण कित्येक उदाहरण आपण पाहतो. त्याच्यासाठी सांगितलंय तो इतर जीवामध्ये भगवंतांचं अस्तित्व पाहत नाही. तो नवसाधक आहे. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे. भक्ताने पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंतांच्या मंदिराप्रमाणे आहे. आणि म्हणूनच आपण प्रभूजी जे म्हणतो ना, ते प्रभूजी हे आपल्यासाठी घ्यायचं नसतंय. प्रभूजी जे असतंय ते आपल्या अंतरंगातल्या भगवंतांना ती समोरची व्यक्ती संबोधत असते. हरे कृष्ण प्रभूजी, दंडतपणा. आपण आपल्यासाठी काय स्वीकारलं पाहिजे? दासोस्मी, मी दास आहे. त्यामुळे स्वतःची ओळख करून देताना आपण सदैव काय म्हटलं पाहिजे? दास. दुसऱ्याचं संबोधन करताना काय म्हटलं पाहिजे? प्रभूजी. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंतांच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे. कारण हा देह म्हणजे मंदिर आहे, कारण त्याच्यामध्ये परमात्मा रूपाने भगवंत वास करतात. ही दृष्टी आली पाहिजे माणसाला. ही दृष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळणार नाही. म्हणून कोणतीही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदराने सन्मान केला पाहिजे. कोणाची आपण उपेक्षा करता कामा नये, कोणालाही त्रास देता कामा नये, कोणाच्याही बाबतीत छळ कपट हृदयात बाळगता कामा नये. कारण जर तुम्ही आज एखाद्याबद्दल तुम्ही छळ कपट हृदयात बाळगले, त्याला त्रास दिले आणि उद्या जाऊन तो वैष्णव झाला तरी तो वैष्णव अपराध होतो. ध्रुव महाराजांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं, त्यांची जी सावत्र आई होती तिनं ध्रुव महाराज खूप त्रास दिला.
पण त्यावेळेला ते वैष्णव नव्हते. पण नंतर वैष्णव झाल्यानंतर तिला वैष्णवाचा अपराध म्हणून तिला फळ भोगावं लागलं. तिचा पुत्र यक्षांद्वारे मारला गेला आणि ती सुद्धा तिचा मृत्यू भयानक झाला त्या अरण्यामध्ये अग्नीमध्ये होरपळून. त्यामुळे हे जर सिद्धांत ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवला तर तुम्ही कोणाच्याही बाबतीत अपराध करणार नाही. कारण कुठचा जीवात्मा पुढे जाऊन कधी वैष्णव बनेल आपल्याला माहिती नाही. झालं तर संपलं, एकच पॅराग्राफ राहिलाय. त्यामुळे कोणाची आपण उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदराने सन्मान केला पाहिजे. असे अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात. अनेक निर्विशेषवादी आहेत जे भगवान अस्तित्वच मानत नाहीत. ते काय करतात, तुम्ही पूजा अर्चना करताय, काय काय उपयोग आहे म्हणतात. काही अर्थ नाही. जसं आज कोणीतरी तो एक सुंदर व्हिडिओ पाठवला होता आपल्या ग्रुपमध्ये. ती एक लग्न ठरवायला आले होते जोडपं हॉटेलमध्ये आणि त्यांच्यामधलं संभाषण खूप सुंदर आहे. मी पाठवतो तुम्हाला व्हिडिओ त्या ह्याच्यावरती ग्रुपमध्ये आज गेलो की. तर जे उपवास करतात पूजा अर्चनेचा ह्याला लागू पडतो चप्पल म्हणून तो तुम्हाला पाठवतो मी. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी. असे लोक काय म्हणतात, जर भगवंत सगळीकडे आहेत तर मंदिरात कशाला जायचं. सिंपल प्रश्न आहे त्यांना प्रबोध विचारतात. परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहे तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का. बरोबर की नाही. जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर त्या मूर्तीमध्ये नाहीत का. भगवंत आहेत ना त्या मूर्तीमध्ये पण. आणि अशा मूर्तीच्या समोर आल्यानंतर आपल्याला भगवंत साक्षात्कार अधिक जास्त होतो की रस्त्यावरती कुत्र्याला बघून आपला अधिक साक्षात्कार होतो भगवंतांचा. जो दिव्य स्तरावरती स्थित आहे त्याला कुत्र्याला बघून पण साक्षात्कार होतो. आपली ती स्टेज आहे का नाही. आपण कुत्रा दिसला की हड करतो. संत नामदेव महाराज कुत्रा त्यांची भाकरी घेऊन चालला होता. कुत्रा संत नामदेव महाराजांच्या मागणं पळायला लागले तुपाची वाटी घेऊन. हे थांब थांब थांब, नुसती सुकी भाकरी खाऊ नको, तुला मी तूप चोपून देतो. हा भाव संतांचा आहे. तो भाव आपल्याला आहे का. आपल्या घरातनं जर कुत्रा भाकरी घेऊन झाला आपण काय करणार, दांडका मारणार त्याच्यावरती. हा भाव डेव्हलप होण्यासाठी भक्ती केली पाहिजे ना. नामदेव महाराज खूप दिव्य संत होऊन गेले. तुम्ही प्रवचन ऐका माझं. ते विठ्ठल मंदिरात रामपंचायत मंदिरात झालं होतं बऱ्याच वर्षापूर्वी. संत नामदेव महाराज हा आपल्या विठ्ठल मंदिरात झालं होतं. खूप सुंदर प्रवचन आहे. नामदेव महाराजांच्या अनेक लीला आपण त्या प्रवचनामध्ये अभ्यासल्या. ते ऐका प्रवचन सगळ्यांनी की ते किती म्हणजे असं भक्त होते ना की त्यांच्या गोष्टी सांगताना पण हृदय भरून येते. ते जास्त प्रचार त्यांनी उत्तर भारतात केला, पंजाब घाना वगैरे तिकडे उत्तरपर्यंत. तर त्यांना एकदा आठवण आली तर उत्तर भारतातनं आले चालत चालत. तेव्हा काय विमान नव्हतं. 2.5 तासात अयोध्या आले बिचारे चालत चालत. फाटक्या वाहना होत्या. तेवढाच एक असेट होता त्यांचा. कारण यात्रा करायची वाहना तर पाहिजेत. वाहना होत्या आणि आता दर्शन यात्रेला उभे राहिले तर म्हणले वाहना बाहेर काढून ठेवलं तर कोणतरी चोरून नेईल. मग मला यात्रा करायला जमणार नाही. काय केलं त्यांनी, सदऱ्याच्या खालती फाटका सदरा होता, वाहना कनवटीला बांधल्या आणि आले दर्शनाला. पांडुरंगासमोर उभे राहिले तर बडव्याने पहिलं इकडून काहीतरी दिसते म्हणून त्याने वरती केलं चप्पला आणि म्हणून चप्पल हलून आलायस, विठ्ठलाच्या मूर्तीच्या गाभाऱ्यात चप्पल हलवून आलायस. आणि त्याने ते सोट्यानं बडवलं, त्यांना बडवलं आणि हाकलून लावलं दर्शन न घेता. बिचारे नामदेव महाराज गेले मंदिराच्या मागे आणि बसले आपलं तंबोरा घेऊन आळवत भगवंतांना. रडू लागले आणि रडत त्यांनी अभंगांची रचना करायला लागले पांडुरंगाची स्तुती करायला. हे पांडुरंगा विठ्ठला, बरं केलंस, मला हाकललंस, बरं केलं. आणि रडतायत आणि भगवंतांना आर्तपणे पुकारतायत. आणि मग विठ्ठलांना नामदेव महाराजांची अतिशय दया आली. आपला भक्त माझं दर्शन न घेता कुठं जाऊन बसलाय, मंदिराच्या मागे जाऊन रडतोय. तर भगवंताने ते मंदिराचं पूर्ण द्वारच फिरून टाकलं. जिथं मंदिराचा पार्श्वभाग होता तिथं मंदिराचा पुढा झाला. जेव्हा खूप सुंदर अभंग आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भगवंताने मंदिर फिरवलं. आज जे तुम्ही पंढरपूरचं मंदिर जे बघता ना ते भगवंताने फिरवलंय नामदेव महाराजांसाठी. त्यामुळे आज पहिल्यांदा गेल्यानंतर जिथून तुम्ही एंट्री करता तिथं पहिलं पायरी आहे, तिचं त्याला नामदेव पायरी म्हणतात.
नामदेव महाराजांना दर्शन देण्यासाठी भगवंताने पूर्ण मंदिर फिरवलं. अशी भक्ती करा राव. आणि अशी भक्ती करण्यासाठी आपल्याला स्वतःला झोकून द्यावं लागेल ना थोडस. जास्त काय भगवंत मागत नाहीये. करा म्हणतात तुमचा प्रपंच करता येते, पण माझं स्मरण करा सदैव. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. मी कधी तुम्हाला अंतर देणार नाही, पण एक जड आहे, मला कधी विस्पणात घालू नका. जळी काष्टी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे मी भरून राहिलोय. त्याचं दर्शन यथार्थ रूपामध्ये तुम्ही घ्या, मला कधीच विसरू नका. हे भगवंतांना अपेक्षित आहे. तर असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी. परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकांबरोबर नित्य वाद घालीत बसले तरी परिपूर्ण कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित आहेत. अनेक त्यांची रूप आहेत विष्णू रूप भगवंतांची. त्या अनेक विष्णू रूपाद्वारे भगवंत सगळीकडे चराचरामध्ये भरून राहिलेले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद गीता की जगत गुरु श्री प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे.